नमस्कार. आज आपण पाहणार आहोत भद्रासन भाग 2. भद्रासन करण्याची पद्धत. सरळ उभे राहा. दोन्ही पायात 3 ते 4 फूट अंतर असू द्या. उजवा पाय 90 अंश बाहेरच्या बाजूस वळवा व डावा पाय 15 अंश आणि वळवा. हे तपासून पहा की उजव्या पायाची टाच डाव्या पायाच्या मध्यभागी आहे ना. दोन्ही हात उचलून खांद्याच्या रेषेत आणावे. हाताचे तळवे वरच्या दिशेस आहेत का ते पहा. हे तपासून पहा की हात जमिनीस समांतर आहेत ना. श्वास सोडा आणि उजव्या गुडघ्यातून वाका. हे तपासून पहा तुमचा उजवा गुडघा आणि घोटा एका रेषेत आहेत का. उजवा गुडघा उजव्या घोट्याच्या पुढे नाही ना ह्याची दक्षता घ्या. आसनात स्थिर होताच हात आणखीन ताणून घ्या. कंबर आणखीन थोडी खाली दाबायचा प्रयत्न करा. एका योद्ध्याच्या जिद्दीने आसन स्थिर ठेवा. चेहऱ्यावर प्रसन्न भाव असू द्या. खाली वाकताना श्वास चालू ठेवा. श्वास घेत सरळ व्हा. श्वास सोडता सोडता दोन्ही हात खाली आणा. अगदी अशाच प्रकारे डाव्या बाजूसही करा. या फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे योगासन करा. आता आपण पाहणार आहोत वीरभद्रासनाचे फायदे. हात, पाय आणि पाठीच्या स्नायूंना बळकटी येते व सुडौल बनतात. शरीर संतुलित राहते व काम करण्याची क्षमता वाढते. बैठी कामे करण्यासाठी अतिउत्तम आहे. हे आसन खांद्याच्या ताठरपणावर अतिशय उपयुक्त आहे. थोड्या अवधीमध्ये खांद्यामधला ताण कमी होतो. धन्यवाद.